हरि हरि राम हरि राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदा हरिविठ श्री ज्ञानदेव तुकार विनायकं गुरुर्मणौ साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशे विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत् वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव श्रीरंगनाथ गुरुरा नमोस्तु तुभ्यं रामकृष्ण नाम मांडी पावळी तेने होईल होळी पापा धुनी ऐसा मना छंद लाविरे अभ्यास जया नाही नास ब्रह्मरसा जोडी तरी ऐसी करावी न सरे पुढे अनुसरे मागुताली ऐसा मना छंद लाविरे अभ्यास जया नाही नास ब्रह्मरसा तुका म्हणे ऐसे धरा काही मणी यातायाती खानी चुकतील ऐसा मना छंद लाविरे अभ्यास नाही जया नाही नास ब्रह्मरसा रामकृष्ण नाम सांडी पावळी तेने होईल होळी पापाधुनी ऐसा मनी छंद लाविरे अभ्यास जया नाही नास ब्रह्मरसा तुकोबराय आजच्या भांगामधून सोप्या भाषेमध्ये सोप्या साधनानं महान सिद्धांत हातात येण्यासारखा उपाय सांगतात आणि हा सिद्धांत मनुष्य देहातल्या जीवाला पार पाडता येतो. इतर देहातले जीव याला पार पाडू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये वाणीच नाही ना. आपल्या सगळ्यामध्ये वाणी आहे. इतर देहात बी वाणी आहे, पण त्या वाणीमध्ये फरक आहे. इतर देहातल्या वाणीमध्ये शब्दामध्ये काय आहे, नुसतं वर्ण आहे.
ध्वनी आहे नुसता, वर्ण नाही. आणि आपल्यामध्ये वर्ण बी आहे आणि ध्वनी बी आहे. इतर देहातल्या जीवामध्ये नुसतं वाणी आहे नुसती आणि ध्वनिरूपा नाही. त्या ध्वनिरूपाहून आपल्या आपल्या जात बैल ती ओळखतात. इतकं मनुष्य देहातल्या जीवात सामर्थ्य आहे या पशुपेक्षा बी जास्त. कारण पशुच्या देहातल्या जीवाला निस्ता ध्वनीचे आणि मनुष्य देहातल्या जीवाला वर्णरूप शब्दाची असणारी ख्याती आहे. म्हणून 52 वर्णापैकी अनेक वर्णाची ओळ तयार होते आणि त्या वर्णानं खाली अर्थ तयार होतो. अनेक अंकाचं वाक्य तयार होतं आणि त्या वाक्याचा अर्थ ध्यानात येतो, नाही का. इतर देहामध्ये अंक गिंक काही नाही. ओळ आहे का तशी, नाव आहे का तसं नाव सिद्ध होत नाही, म्हणता येत नाही त्यांना. निस्ता ध्वनी आहे, ध्वनिरूप शब्द आहे. आणि मनुष्य देहामध्ये ध्वनी अधिक वर्णरूप शब्द आहे. आणि त्या वर्णरूप शब्दानं काय होतं, शब्दाची जुळवाजुळव करून त्याचा अर्थ ध्यानात घेता येतो, नाही का. शब्द तयार होतात आणि शब्दाच्या अर्थापर्यंत शब्दानं जाता येतं. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज शब्दाला फार किंमत देतात. आपल्यामध्ये किती मोठी वस्तू आहे शब्द. बाप उपयोगी शब्दू. आपण नाही म्हणतो का बाप, काय लहान माणूस आहे का, लहान घटना घडली का बाप शब्द उच्चारतो आपण. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला खबर नाही आपल्याजवळ काय सिद्धी काय शक्ती आपल्याजवळ. अरे शब्द आहे, नेमकं शब्दांना अर्थाचं नाव घेता येतं, घटनेचं नाव घेता येतं, कुठली घटना आहे तिथल्या जागेचं नाव घेता येतं, लगेच ती जागा ध्यानात येते, तो वेळ ध्यानात येतो, तो प्रसंगही ध्यानात येतो. बाप उपयोगी शब्दू. कशानं शब्दाचा उपयोग आहे, बाप. स्मरणदानी प्रसिद्धू. मागची काही बी आठवण शब्दानं होते आत्ता, नाही का. तुम्हाला आम्हाला कोणाला बी ज्या काही आठवणी होतात अनेकांमध्ये मिळून आठवणी असतात, पण त्याचं विस्मरण झालेलं असतं. मग ती आता आठवण पुढं आता ध्यानात आणायची म्हणल्यावर काय करावं लागेल, तर शब्दाला उच्चार करावा लागेल. त्या आठवणीची स्मृती, त्या आठवणीचं ज्ञान होतं स्मृतीनं. म्हणून स्मरणदानी प्रसिद्धू. स्मरण देण्या करून मागच्या आठवणीचं स्मरण करून देण्यामध्ये शब्द फार मोठा उपयोगी. आणि तीच नाही, तितकंच नाही तर परमात्मा अरूपवान आहे. तसं तर जीव बी अरूप स्वरूपच आहे. जीवाला कुठं स्वरूप आहे, देहाला स्वरूप आहे तर त्याला कळत नाही, आणि जीवाला कळतं पण त्याला स्वरूप नाही. इंद्रियांनी जाणण्यात येणारं स्वरूप नाही जीवाचं. कोणी पाहिले जीवाला जीव लावून? तुम्ही जीव नाहीत का? आणि मग तुम्ही बाहेर पाहिले का जीवाकडं पाहावा? बाहेर पाहिलं, जीवाकडं पाहा ना. जीवाचं काय स्वरूप आहे, जीवाचं काय स्वरूप आहे पाहिल्यावर जीव जगापेक्षा बी मोठा आहे हो, नाही का. आणि जीव त्याचं स्वरूप ध्यानात नाही म्हणून जगातल्या वस्तूकडे धावायला, कुणीकडे धावायला, आणि जगातल्या वस्तू जवळ करायला. आणि ज्याच्याजवळ जगातल्या वस्तूला मोठ्या आहेत कल्पनिक त्याला मोठं समजायला. कोण? जीव. आणि म्हणूनच त्याला जीव म्हणावं लागलं येडपाटाला. नाहीतर जीव वस्तू आहे का जगामध्ये? जगामध्ये जीव नावाची वस्तू नाही. अरे जग नावाची वस्तूच नाही जगामध्ये. जगामध्ये 2 गोष्टी अद्ययावत झाल्या नाही, होणं शक्य नाही, आणि आत्तासुद्धा नाहीत. कोणत्या कोणत्या? जीव आणि जगत. मग ह्या पसाऱ्याला जो खरं समजतो आणि देहाला मी समजतो त्याला संज्ञा आहे जीव म्हणून, नाही का. नाहीतर वास्तविक जीव कुठे आहे? अरे तो तर चैतन्य स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. त्या जीवाच्या स्वरूपात जन्म नाही, जीवाच्या स्वरूपात तरुण बालकपणा नाही, गर्भपणा नाही, मृत्यू. अरे वाह, असं जीवाचं स्वरूप आहे. आणि ती त्याच्या ध्यानात आहे का? त्याच्या ध्यानात आहे शरीराकडे पाहत होते आणि ह्या जातीचा मीच हे म्हणतं. जी जात शरीराचे आसन त्या जातीचा मी हे म्हणतं. हे म्हणा ना माझं शरीर त्या जातीचं आहे, नाही का. रामचंद्र प्रभू, नाही का, रामचंद्र प्रभूला विचारलं होतं तुमचं काय नाव आहे? तर रामानं सांगितलं होतं या देहाला राम म्हणतात. कोणाला? मी राम आहे का या देहाला राम म्हणतात? या देहाला राम म्हणतात, असं रामचंद्र प्रभूचं बाकी ते. आणि आपण कोणाला मी समजतो? ह्याच नावाचा, ह्याच गावाचा दिसणारा असं मी समजतो. म्हणून आपल्याला जीव म्हणावं लागले. आणि जीव म्हणलं की नशिबाला 84 ठरलेली, नाही का. म्हणून जीवानं जीव लावून जीवाचं स्वरूप पाहिलं नाही. तो अरूपवान आहे. जीव दिसतो का? नसतो का? नाही का. मग कशाहून आहे म्हणायचं दिसत नाही तर? अरे या दिसणाऱ्याची सिद्धी कोण केली? दिसणाऱ्याला दिसणारं कळलं का?
दिसणाऱ्याला दिसणारं दाखवायला ते कळालं का? पदार्थाला प्रकाश दाखवायलाय, मग त्या प्रकाशाला कळालं का ह्या वस्तूला कळालं? मग वस्तू होऊन सोनं बी पुढं आलं तरी सोन्याला तरी कळालं का? नाही का? म्हणून अशी स्थिती आपल्याला लक्षात घ्यायची. म्हणून त्या स्थितीला आपल्याला ओळखायला फार सोपं झालंय. आणि त्यातली त्यात आपल्यामध्ये काय आहे? शब्द आहे. म्हणून शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी म्हणून चालविला. तुकोबाराय म्हणतात म्हणून मी वापरायलो त्या शब्दाला. शब्दाला काय करायलो? मी वापरायला लागलो. म्हणून चालविला मागे येतील त्यासी मागून आली वाट. आणि ही जी घटना ही अनादिकालची चालत आलेली आहे. मागून आली वाट सिद्ध ओळीची तैसी तरले तर तिगा आणि कहे विश्वासी. म्हणून या शब्दावर अनंत कालापासून देवणघेवण गुरु शिष्याच्या रूपानं बोधाच्या रूपानं चालू आहे. आणि त्याच रीतीला जे खरं मानतील ते तरुण जातील. तरले तरतिगा आणि कहे विश्वासी म्हणून असा असलेला आपल्यामध्ये शब्द आहे. आणि तो ज्ञानोबराय म्हणतात अमूर्ताचा मूर्तू आर्या विषेदू आरसा नव्हे. अमूर्त असणाऱ्या वस्तूला दाखविणारा शब्द काय आहे? आरसाच आहे. पुढेही म्हणतात पाहता आरसा पाहे तेथे काहीच नवल नव्हे. पाहण्या मारणाऱ्या माणसाला आरशात आपला चेहरा दिसला काय नवले? डोळे त्याला दिसला म्हणून काय झालं? अरे आंधळा भीत माणूस जर पुढं चिंतन ऐकायला बसला, डोळे नसून त्याला मी परमात्मा असं स्पष्ट होते. कोणाला? भीत आंधळ्या माणसाला. कशानं झालं स्पष्ट? मी परमात्मा असं त्या आंधळ्याला कसं कळालं? शब्दानं कळालं नाही का? म्हणून हा शब्द आपल्यामध्ये आहे. आणि त्या शब्दाची अशी एक रचना केलेली आहे साधू संतांनी. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे. कारण पूर्ण अंश धरलेला परमात्मानं त्या परमात्म्याचं नाव आहे राम आणि कृष्ण. आणि कृष्ण आणि राम शब्दाचा अर्थ पूर्ण परमात्मा. म्हणून रामकृष्ण शब्द उच्चारला जसं आता जी वस्तू त्या वस्तूचं नाव घेतलं ती वस्तू लक्षात येते आपल्या. मग बेटाईम बी असला तरी सुद्धा नाही का? आता आंबे आहेत का पिकले? पण जर चांगल्या पिकाचं चांगलं वातावरण वर्ण निर्माण केलं जर तर आमरसाचं, तर आता ध्यानात येत नाही का आमरस? नाही का? म्हणून कान लक्षात आला अरे त्या शब्दाचं नाव घेतलं, त्यावेळेच्या घटनेचं नाव घेतलंय. म्हणून अनादिकालच्या जरी असणाऱ्या ठेवणी असल्या तरी शब्दानं आता त्याची स्पष्टता होते. म्हणून आजच्या अभंगामधून तुकोबाराय आपल्याला परमात्मप्राप्तीचा उपाय सांगतात. परमात्मप्राप्ती, पैसा प्राप्तीचा उपाय सगळ्यांना माहीत आहे. आणि पैसा जरी प्राप्त झाला तरी माणसाला श्रीमंत म्हणतील का देव म्हणतील? आणि श्रीमंत मरत का राहत? मरत. गरीब बी. आणि मग पैसा जवळ होऊन काय फायदा झाला? नाही का? पैसा जवळ करून जर मरतो तर मग कशाला पैशासाठी मरतो? ज्ञानोबराय म्हणतात या धनाचा न धरी भरवसा जैसी तरुवर छाया. बाबा तू धनाचा भरवसा धरू नको. झाडाची सावली, उन्हाचा पहारा कल्ला की सावली निघून जाते. तसा पैसा तुमच्या जवळ असताना निघून जातो. सांगा ना, श्वास संपल्यावर तुमच्याजवळ पैसे आहेत का? नसण्यात जमायत का असण्यात? श्वास संपला की आटोपलं तुमचं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात बाबा त्याच्या भरोश्यावर तो भजन करी नसतो. खाऊन येईन मंदिराकड पोथीकड, त्याला वाटतं आपल्याला काय कमी आहे? नाही का? त्याच्याकडं भरमसाठ आहे. पैशाचा भरोसा धरला म्हणून भजन म्हणी ना का पैसा त्याच्या कामाचा आहे. किती जागेवर संत वेगळ्या वेगळ्या रीतीने म्हणतात आपल्या हिताचे नवती सायास ग्रहदारास धनवित्त हे आपल्या कल्याणाचे नाहीत. बायका पोरं घरं दारं पैसा आपल्या कल्याणाचा नाही. नुसतं म्हणायला कल्पना आहे. आणि ती कल्पना वास्तविक पाहता तुम्हाला अनुभवात जर घ्यायची असेल, आता तुमचा श्वास संपू द्या. तुम्ही मालक आहेत का मुर्दा होतात? मुर्दा होतात असं तुमचं स्वरूप. अरे मुर्दा तर नाही तुमचं स्वरूप, पण तुम्हाला ठरलं ना घरच्यानी मुर्दा. तुम्हाला ठरलं का याच्यातल्याला ठरलं, याच्यातल्याला ठरलं. आणि याच्यातला तर मुर्दा कधी आहे? अरे तो जित्या मुर्द्यात असून जित्ता मुर्दा नाही तो. असं त्याचं स्वरूप आहे. आणि त्याचं तो रूप त्याच्या लक्षात आणून द्यायचं. संतांना काय करायचं? असं आपलं स्वरूप आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे.
म्हणून तर ते आपल्याला काय सूचना करतात तुकोबराय आजच्या अभंगामध्ये म्हणतात, रामकृष्ण नाम सांडी मांडी पावळी. तू काय कर, रामकृष्ण नावाच्या ओळीच्या ओळी वाणीनं मांडीत चल. झालं रामकृष्ण हरी म्हणणं की पुन्हा रामकृष्ण हरी, झालं रामकृष्ण म्हणणं, शब्द संपन्न म्हणणं, ओळीच्या ओळी मांडा. आपण तासाना तास पेरतो का काही पेरतो आणि काही मोकळं सोडतो. अरे 4-2 बेरले तर याला झोप येत नाही. तितकंच रान खाली राहिलं वाटतं ना, नाही का? आणि त्या रान आता ते 12 महिने खाली राहिलं ना ते, म्हणून मागून वढून मोगे वढून नाही तर लावून काढतो की नाही आपण, तसं आपल्या वाणीच्या ओळीच्या ओळी असं वांज राहिलंच नाही पाहिजे. आता वांज राहिलंच नाही पाहिजे का निरपड कशी आपली काळं रान पण नाही, पांढाडच आहे सगळं. काळं तरी बरं राहिलं असतं ना, काळं तरी आहे का? सगळं पांढाडच आहे. मीन पटकन कळालं असतं सर्व पांढाडच आहे. मीन माझं अमुकन तमकून आमचं तुमचं, नाही का? आणि जातीकून वर्णाकून आश्रमाकून उपाध्याकडून इंद्रियाकडून कुणीकून गच्च भरले सर्व पांढाडच आहे. पाय टाकायला जागा नाही. कुठं पाय टाकावं आहे का? पाय टाकायला जागा. हां बरं, काही काही तर असे आरट्यान बरट्याच येतात, पांढाडावर तरी पाय टेकून चालता येईल. आरट्यान बरट्या म्हणलं किती अवघड आहे. हे असंच सगळं झालेलं आहे आपलं. आता ती सगळं तर बाजूला करायचं आहे. आणि बाजूला करायचा दुसरा उपाय कोणता आहे सांगा? जीवाला एकदम तू परमात्मा आहे म्हणल्यावर झेपतं का? नाही ना. तुम्ही परमात्मा आहे म्हणल्यावर ते इकडं तिकडं पाहतं का? स्वतःकडे पाहतं, इकडं तिकडं पाहतं. त्याला वाटतं परमात्मा तर मंदिरात आहे. मी कसं काय परमात्मा आहे? कारण मला अनादिकालचे संस्कार येतं, मायबापानं शिकवलेले. अनादिकालचे संस्कार वेगळे आणि पुन्हा मायबापानं शिकवलेले वेगळे. अनादिकालच्या संस्कारामध्ये जात धर्म नाही, निस्त शरीर अहम आहे. पण ह्या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, ह्या नात्याचा, त्या गोत्याचा, ह्या उपाध्याचा, हे कुठे अनेक जन्मामध्ये, नाही का? म्हणून अहम आहे बाबा, पण मम कुठे आहे? आणि अहम ममतेयम बंधो, किंवा अह आणि मम जाण्याकरता प्रयत्न करावे लागतील. बाबा ममता निसी अहंकार दाट. बाबा ममता हे शरीर मी समजतो, हे फार गडद अंधकारात जीवन जगणे. संपत्ती असून का नसून, असून सुद्धा अंधारात जीवन जगणे. अंधारातल्या जीवन जगण्यात काहीतरी तथ्य आहे का? म्हणून बाबा ममता निसी अहंकार दाट. आता या अंधकारातून बाहेर पडायचं आहे. कसं शक्य आहे महाराज? संतांचा संघ झाल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. आणि संतांचा संघ होण्याकरता उपाय सांगतात. संतांचा संघ होण्याकरता काय उपाय? नामस्मरण. नेहमी नामस्मरण करा, तुम्हाला तुमचं अंतःकरण स्वच्छ होईल आणि संतांचा संघ करावा असं वाटेल. मुमुक्षित्व निर्माण होईल. आता मुमुक्षित्व कोणाच्या ठिकाणी नाही महाराज, कोणाच्या ठिकाणी मुमुक्षित्व आहे? सगळे व्यवहाराच्या, प्रपंचाच्या, संसाराच्याच नादी लागलेले. आणि जरी मी सुद्धा इतकी तितकी भक्ती करीत असतो तरीसुद्धा आपण कशाकरता करतो? ह्याच्याकरताच करतो. अशी स्थिती आपली झालेली आहे. तिच्यातून तर बाजूला काढायचं आहे. आणि संतच काढू शकतात, कारण देव काढू शकत नाहीत. तुम्ही देवापास तर जाऊ शकत नाही, तर तो कसा काढीन? नामदेवराय देवापर्यंत गेले, परंतु तरीसुद्धा नामदेवरायांची भ्रांती देवानंच काढली, पण संत होऊन काढली. कारण त्याला देवाच्या स्वरूपात बोध करता येत नाही, नाही का? म्हणून नामदेवरायाची भ्रांती काढली बाबा, पण संत होऊनच काढली. म्हणून देवापर्यंत आपण जाऊ शकत नाही. नामदेवाडी भक्ती करतो का आपण? नाही. म्हणून देव करू शकत नाही. जग तर जडच आहे. आणि राहिला जीव तर त्याला कळतच नाही. म्हणजे योग्य कळत नाही. जीवाला कळत नाही का व्यवस्थित कळत नाही? योग्य कळत नाही, अयथार्थ कळणे त्याचं, यथार्थ कळत नाही त्याला. म्हणून त्याला कळत नाही आणि त्याला तर सोयीला लावायचं आहे. मग आता काय उपाय? म्हणून साधू संत म्हणतात तुम्ही राम राम स्मरण करा, नाही का? सुखे शेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळदूत यमाची. किती सोपं सांगणं आहे संताचं. तुम्हाला काळदूताची यमाची भीतीच नाही, नाही का? करू वासुदेव स्मरण त्याने तुटे रे बंधन. पण आता आम्हाला बंधनच वाटणं ना. आम्हाला गरीब येत वाटतं आम्ही का बंधने वाटतं? काय करावं याला? आता हे कशानं गरीब आहे कोण आठव? सगळं कळतं याला, नाही का? आणि कशानं गरीब आहे याला नाही कळल्यावर हे गरीब का कळल्यावर नाही कळल्यावर गरीब म्हणा बाबा. हा, इतर देहातल्या जीवाला म्हणता येईल गरीब, कारण ते स्वतःच्या स्वरूपाला विसरलेत. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवासी विसरोनी गा. जे स्वतःला वासुदेव स्वरूप विसरलेत का ते खरे गरीब येतं. मग आता यानं गरीब ठरवले आपणच आपल्याला, कारण मोठाल्या माणसाकडे पाहून हे स्वतःला गरीब ठरवते. यानं काहून गरीब ठरलं? खाली भिकाऱ्याकडे पाय ना, उपाधीकडे पाहून.
नाही का? नाही उपाधीकडे बी, पण खालच्या भिकाऱ्याकडे पाहिल्यावर जर बरं वाटून याला. हे भिकाऱ्याकडे पाहतं का वरच्याकडे पाहतं? काय कमाली. वरच्याकडे पाहावा ना, वरच्याकडे बी पाहावा, पण संताकडे पाहावा ना. वरच्या वरी का नाहीत का पाहायला? संताकडे पाहावा वरच्या, की बाबा याच्यापेक्षा आपण काय आपल्याजवळ, यायला देव प्राप्त झाला आहे, आपल्याला झालंच नाही असं म्हणायला काय हरकत नाही. पण पाहत असताना व्यावहारिकातल्या वर पाहतं आणि सगळेच पाहतेत म्हणून सगळेच भिकारी आहेत, नाही का? आता याला भिकारपणा बाजूला करायचा. आता बंधन बाजूला करावं का भिकारपण? बंधन. आणि बंधन बाजूला करणं ते बी खरं नाही, पण अज्ञानामुळे सिद्ध झालेलं आहे. आणि गरिबी तर कशीच खरी नाही, उगं यानं मानून तयार केली. आता त्या गरिबीतून तर बाहेर पडायचे उपाय तर काही सुचना. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, तुम्ही काय करी जा, देवाचं नाव घेत जा रोज क्रमानं. म्हणून रामाचं नाव घ्यायला सांगतात, कृष्णाचं. रामकृष्ण नाम मांडी पावळी, तेने होईल होळी पापा धुनी. काय होईल त्यानं? पापाचा असणारा धुनीनं नष्ट होऊन जाईल पाप. म्हणजे आमच्याजवळ कुठे पाप? आम्ही तर नेमकेच भांडार येऊन आलो. किती लोक जेव घातले. अरे तो किती बी लोक जेव घातले तर तुला शरीर मी वाटतं ना. ते पापाचं पापाचं कळ नाही, हे पापाचं अनुसंधान लावू नाही. शरीर मी वाटतं ना. तुम्ही शरीर आहेत का? आता मग मरणारं जर मी वाटायला तर मरण तो या नशिबाला आहेच ना. पापाचं फळ आहे का कशाचं आहे? हां, शरीर मी वाटतं ना, हे पापाचं फळ आहे. पूर्वीजन मी पाप केले ते बहु विस्तारले, असं पापाचं प्रतीक ते बाजूला करायचे. मग कशानं होईल? तर नामस्मरणानं. काय होईल नामस्मरण केल्यानं? नेमकं परमात्मा स्वच्छ आहे, शुद्ध आहे. शुद्ध परमात्म्याचं नाव जर घेऊ लागलो आपण तर अंतकरण बी शुद्ध होणार. कारण अंतकरण गदळ आहे आता, आणि ते अंतकरण निर्मळ व्हायला गंगात आंघोळ करावं तर हे वरून राहा. अंतकरणाला थोडीच गंगा भिडती. गंगा शरीरापास्तोर का आत असती, मनापास्तोर जाती का? मनातनं तसंच राहतं. आणि नामस्मरणानं अरे शरीर तर स्वच्छ होतंच, पण अंतकरण बी स्वच्छ होते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो होते अच्युत सर्व काळ. सदा ते देवाचं नाव घेईल, त्याची वाणी, त्याचा देह, त्याचं मन काय होत असतं? पवित्र होत असतं. म्हणून किती सोपा उपाय सांगितला. आणि तरी त्या सोपा उपायाकडं आपलं संतांच्या बोलण्याकडं खरं म्हणजे लक्षच नाही, नाही का? बोलण्याकडं संतांचं लक्ष आहे का आपलं? संतांच्या बोलण्याकडं लक्ष गेल्यावर मग लक्षात येईल. एका ठिकाणी नाथ महाराज जोशाचं रूप करतात, नाही का? ऐका राजश्री प्रजा मोकदम कारभारी, नाही का? सेठ महाजन चौधरी बरवी नगरी वसवली नाना, नाही का? किंवा एकीकडं महाराणीचं भारूड करतात. पाया पडते महारी नाली, महाराणीचे बोल ऐका. आणि काय म्हणतात नाथ महाराज? महाराणीचंच रूप घेतलं आहे. जोहार मायबाप जोहार धनी, मी निराकाराची महाराणी. माझ्या धन्यासी निद्रा लागली, म्हणून संत सभेशी आले की जे मायबाप, नाही का? म्हणून तुम्ही जर लक्ष देऊन ऐकत असाल तर मी तुम्हाला सांगते. तिचं काय म्हणणं आहे? तसं आपलं लक्ष देऊन ऐकायलोत का आपण? नाही, आपलं लक्ष लक्ष देऊन बी ऐकतो आपण, पण घरच्याचं का संताचं? हे कोणाचं ऐकतो? घरच्याचं ऐकल्यासारखं करतो का ऐकतो? आणि संताचं? आणि ज्याच्यानं कल्याण होईल ते ऐकल्यासारखं करतो. आणि जिथं कल्याण नाही तिथं जीव लावून ऐकतो. कसा मेळ बसेल? म्हणून संताचं जीव लावून ऐका. ते म्हणतात तुम्ही नुसतं राम राम म्हणत राहा. राम राम म्हणत राहिले की तुम्हाला मुमुक्षुत्व निर्माण होईल, अंतकरण स्वच्छ होईल. आणि अंतकरण स्वच्छ झाल्यावर शरीर मी वाटणार नाही. शरीर मी काहून वाटायलं? अंतकरण गद्दळ आहे म्हणून वाटायला, नाही का? आणि गढूळ पाण्यात चेहरा दिसन का? नाही का? सगळ्याला अनुभव. अरे नित्तळ पाणी जर हल्लं तर चेहरा दिसत नाही. गढूळ पाणी स्थिर असल्यावर तर दिसतच नाही म्हणा. पण नित्तळ पाणी असं मी जर हल्लं तरी चेहरा दिसत नाही. आता आपलं तर अंतकरण स्थिर बी नाही, निर्बळ बी नाही, दोन्हीकडून गढूळ पाणी हलत आहे, असं आहे आपलं अंतकरण. तेच पाणी जर निर्मळ झालं तर तुम्हाला स्पष्ट चेहरा दिसेल. तेच अंतकरण शुद्ध झालं तर तुम्हाला स्पष्ट वातावरण जाणणारा मी आहे हे तर जाणीत नाही. मग लक्षात येईन. आता वाटतं शरीराला कळतं, वाटतं की नाही? शरीराला कधी कळतं? कधीच कळत नाही शरीराला. आणि कळतं तर असं वाटतं. मग ते तपासून का न तपासल्यामुळं शरीराला कधीच कळत नाही असं कळन. आणि कधीच नाही कळत असं कळल्यावर मग वाटण की गाड्या शरीर तर आपण नाही, मला तर नेहमी कळतं आणि याला कळत नाही. मग मुमुक्षुत्व निर्माण होईल. आणि मुमुक्षुत्व निर्माण झाल्यानंतर मग माणूस कुणीकडं निघल? जिकडं आपलं कल्याण होईल तिकडं निघतं. पहा ना,
आपण जर घरी दवाखान्यात जायच्या लायक झालो, सिरियस झाल्यावर पाहुण्याकडे निघतो का? मग तीर्थयात्रा निघायला काय हरकत आहे? नाही का? आता किती दिवस राहिले, जत्रा तरी करून घ्यावा, देवाचं दर्शन करून घ्यावा वाटतं का? दवाखान्यात जावं वाटतं? दवाखान्यातच जावं वाटतं. सांगायचं काम नाही हो जीवाला, पण अंतकरण गद्दळ असल्यामुळं कुणीकडे निघावं हे काही कळतच नाही. म्हणून तुकोबारायांनी नामस्मरणाचं घोतक पुढं केले आपल्या. बाबांनो, रामकृष्ण नाम सांडी पावळी, तेने होईल होळी पापा धुनी, ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नास ब्रह्मरसा. म्हणून तुम्ही काय करा, सारखं नामस्मरण करा, त्याच्या योगानं पाप नष्ट होईल. पाप नष्ट व्हायसारखं मनाला नाद लावा, सारखा अभ्यास करा. आणि अभ्यास केल्यानं तुम्हाला ज्याचा नाश कधी होत नाही असं ब्रह्मरूप हातात येईल. नाही का? ब्रह्मरूपाचा कधीच नाश नाही. आणि ब्रह्मरूप आपलं स्वरूप आहे, ब्रह्मरूपच आपलं स्वरूप आहे. पण त्या व्यापक ब्रह्म्याचा एक किंचित भाग अंतकरणात उतरला म्हणून त्याला आत्मा म्हणतात. आत्मा बाहेरचा परमात्मा आणि आतला आत्मा. आणि तो आत्माचं परमात्मा रूपानं पांडुरंग बी आहे, ब्रह्म बी आहे. नजर पुरते का? नाही का? 4 मजली घर बांधायचं म्हणल्यावर नजर हिंमत होईल का? नाही. आणि जवळ पैसे असल्यावर काय झालं नाही बांधायला? नाही का? किती बी मजली बांधीन ना माणूस. जवळ पैसा असल्यावर मटेरियल खरीद करीत राहायचं, मिस्त्री लावित राहायचं, जाईनावर किती बी काय असल्यावर. तसं आता मी आत्मा आहे ना, आत्मा ब्रह्मरूप आहे. रेट होतं का? हे भिकार बंबूला सऱ्याजवळ ठुलत नाही काही. येऊन जाऊन सगळी बुद्धी कुठं खर्चितं? ते व्यवहारातच खर्चितं. त्याच्याजवळ आहे ना एवढी वस्तू, पण ती उपयोगात आणतच नाही. तिला जशाल तसं ठेवलंच नाही त्याला. म्हणून त्याला कुठं रेटायले मी ब्रह्मरूप आहे असं कधी वाटायलं का? असताना का नसताना? जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजाला वाटलं हे हरिपाठ कधी मध्ये म्हणतात तर ते हरिपाठात दिले. एक हरी आत्मा. सगळे म्हणतेत का ध्यानात घेतेत का? एक हरी आत्मा. एखाद्याला वाटायला पाहिजे कसं काय असं होय? नाही का? एखाद्या महाराजाला म्हटलं पाहिजे कसं काय होय? हरी ना आत्मा, हरी आणि आत्मा. बरं, हरी ना आत्मा असेल पण जीव म्हणजे जीव बी हरी आहे. बरं, नुसतं हरी आहे का शिव बी आहे? हे कसं तरी शक्य आहे का हो? आम्हाला तर जीव शरीर वाटायला, जीव वाटायला का? अरे शरीर वाटायला. जीव तरी वाटायला का? जीव शरीर वाटायला. आणि ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात जीव हरी बी आहे आणि जीव शिव बी आहे आणि जीव बी आहे. नाही का? आता हे समजुतीवरून नाव पडलेत. जो शरीराला मी समजतो, जगाला खरं समजतो, त्याला जीव म्हणायचं. आणि जो शरीर मी नाही आणि मी आत्मा आहे असं कोण समजित होतं माहिती आहे का? असं चांगदेव महाराज समजित होते. ते आत्म्याला आत्माच म्हणत होते, फक्त आत्मा ब्रह्मरूप आहे इतकं म्हणत नव्हते. इतक्यामुळं गुंतलं होतं त्यांचं. नाही का? म्हणून आत्म्याला आत्मा समजाव करे, आत्म्याला ब्रह्मरूपता प्राप्त आहे. नाही त्याचं स्वरूपच आहे. आणि ते कोणाकडून घ्यावा? महाराज म्हणते अरे आताराच्या बाया सगळ्या कुखोईकणारनी कोणाच्या येतात? बामणाच्या आहेत का? कोण्याच धर्माच्या बाया ऐकीत नाहीत. कोण ऐकतात मग? आतारणी सगळ्या मुसलमाननीच. आणि तिथं गेली एक पाटलाची बाई. आता ती वाट पाहू लागली, हिने मला कुख लावा मग मी तिला लावा. ती कशाला लावी? ती स्वतःला जर लावत नाही हिला गाव लावा ती रे. गुरुजी सांगतात बरं का, गुरुजी म्हणते ती स्वतः जर लावत नाही हिला गाव लावा तिला. मग हिला का तसंच राहावं करंट किंवा नाही खसकन अगं हाताने घेऊन लावणं ते तुला हाताने घेऊन लावायला जमत नाही का? तसं मग तुम्ही ब्रह्मात कोणाकडून समजून घ्यावा. तू म्हण ना ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणीसी. पण आता ह्या लेवलला जाण्याकरता तुम्हाला नामस्मरण घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल? किती खावं लागेल औषध? रोग जाऊस तर खावं लागेल. नाही म्हणजे आम्ही एका महिन्यात चाललं काय होईन? एवढ्या बिमारी पाहिली तर एवढी मोठी एका महिन्यानं काय होईन तुला? अयो एक वेळ भर तर घेत नाही, एक महिन्याभर कवा घ्यावा येतं नाही का? म्हणून तुम्हाला एके ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात माणसाच्या देहातल्या जीवन एक क्षण बी रिकामा जाऊ देऊ नाही. काय म्हणले ते? एक क्षणसुद्धा वाया जाऊ देऊ नाही. सारखं नामस्मरण करावं. आणि मग त्यावेळेला त्या नामाच्या प्रभावानं काय होईल? जळतील पापे असं होईल. आणि पाप जळल्यानंतर मग अविनाशी वस्तू आहे, नष्ट न होणारी वस्तू आहे, आणि ती तर मी आहे असं लक्षात येईल. म्हणून ज्ञानोबराय काय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात बाबा
आणि ऐसा मना छंद लावी रे अभ्यास जया नाही नास ब्रह्मरसा म्हणून अशा प्रकारचा छंद मनाला लावा, याच्यावर अभ्यास करा आणि ज्याचा नाश होत नाही असं हे ब्रह्मरूप, आणि ते आहे आपलं खरं अंग. हे हाडामासाचं अंग आपलं नाही. पण आता भानगड आहे, काय मागं पाप केलं असं ना आपल्याला येऊन जाऊन हे कोण वाटतं? मीच वाटतं. हे मी वाटतं का याचे सगळे जाती धर्म, कोणता माणूस याच्या जातीनं खुमारीनं राहीना, त्याच्या नावाखून आडनावाखून नाव घेतल्याबरोबर त्याला लगेच टोचतं त्याच्याबद्दल काही म्हणलं की, नाही का अमुक अमुक असे तुमच्या जातीसारखे आहेत काही म्हणल्यावर त्याला टोचतं की नाही. आणि तुम्ही कोण्या जातीचे नसताना का असताना, काय नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विव्हळत असे. नसलेला छंद लावून घेतल्यामुळं विनोदानं विव्हळ व्हायला आहे जगातामध्ये. आक्रोश सुरू झाला आहे, मोठमोठ्याने ओरडायला लागलीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात जया नाही ना असं ब्रह्मरसा. पुढं म्हणतात जोडी तरी ऐसे करावी नसरे पुढे अनुसरे मागुताली. म्हणून बाबा जोडी अशी करा, असं धन जमा करा की ते कधीच खर्चलं नाही पाहिजे, नष्ट झालं नाही पाहिजे. असं धन जमा करा. आणि असं धन आहे, आणि आपल्याजवळ जे धन आहे ते संपणार आहे, नष्ट होणार आहे. देत राहिलो आपण उष्ण पासणं जर करीत राहिलो तर राहीन का आपल्याजवळ? पण एक धन असं आहे अविनाशी की ते वाटायला लागलो की वाढतं. काय होतं? परमार्थ महाधन. हां, जोडी देवाचे चरण व्हावया जतन महा उपाय महालाभाचे. म्हणून महाराज ते धन वाढिलं वाटलं की वाढतं. पहा ना, चिंतन होऊ द्या कुठं लोकांमध्ये. चिंतन झालं की अनेकाच्या ध्यानात येतं, चिंतन करणाऱ्याच्या जास्त येतं. आणि चिंतन ऐकणाऱ्याच्या चिंतन ध्यानात असतं का चिंतन ध्यानात बसतं नाही, त्याचं दुसरंच चिंतन चालू असतं. म्हणून ते ध्यान लिहून ऐकतच नसतं. पण वाटणाराच्या मात्र अधिक लक्षात येत असतं, नाही का. म्हणून अशी तुम्ही साचवणूक करा धनाची, नाही का. धन 3 प्रकाराचं आहे. धन मृत्यूलोकात पैसा लागतो. काही बी कामं होते तर कशानं? पैशानंच काम होते. काही बी होते आघाव कामं बी होते. हे एकमेकाला मारायलेत कशाच्या जीवावर? काय गरज नाही नव्हते त्याला. पैसा फेकला की ते कानाला मार म्हणलं की मारायले ना, ते पैशामुळं मारायले. आणि पैशामुळं काय व्हायले? चांगली बी कामं करता येतात, तीर्थयात्रा करता येतात, चारीधाम बी करता येतात, अन्नसत्र बी लावता येते, सप्ताह करता येतात, नाही होत का? म्हणून या मृत्यूलोकात काही बी करायचं असलं तर काय लागतो? पैसा. आता स्वर्गात जायला पैसा कामाचा नाही, स्वर्गात लागतंय पुण्य. ज्याच्याकडं पुण्य आहे का तो नीच जातीतला जरी असला गड्या तरी कुठं जाऊ शकतो? स्वर्गात जाऊ शकतो. नाहीतर त्याला संगत जर लागली तर एकदा काय झालं पहा. रावण झोपलं होतं आणि पाय दाबायला सटवी होती. कोण होते? सटवी पाय दाबायला होती. मग पाय दाबायला त्याला डुकली लागली आणि ती गेली उडून. पण ती रिकामी नाही गेली. ती एक विश्रवा नावाची बाई, तिला झालं होतं पोरग, आणि त्या दिवशी होती 5वी, आणि ती गेली नाव टाकायला तिकडं. याला आला चिव, पाहत तर सटवी नाही जागर. म्हणला हा पाय दाबता दाबता मला डुकली लागली की मला चटका आणून गेली. आल्यावर दटू लागला, कसं काय गेली तू? ती म्हणली महाराज एकच काम नाही मला तिकडं जावं लागतं, हे सगळ्याचे अक्षरं टाकावं लागते. काय टाकलं अक्षर? ते म्हणली ते आम्ही पाहत नाहीत, नुसती सही करायचं काम असतं माझ्याकडं, नाही का. ती म्हणती 5व्या दिवशी सटवीचा मान तिला आज्ञा दिली परमेश्वरानं. लिहिती अक्षर तिच्या हातात, पण ती काय वाचून पाहती का? मग ते म्हणलं मग मोह भविष्य सांग. मोह बी वाटलेलं असेल ना, मग सांग मोह भविष्य. ती म्हणली तो भविष्य मी काय सांगू आता? बरं तुला पटायसारखं आहे का? नाही का, पुरा मानासारखं तो असं करून टाकलं. ती म्हणली मी काय सांगू तुम्हाला? मग ते काही हट्ट सोडी ना, सांग मोह भविष्य. ते म्हणली मग जाय घरातून कुखू आण आणि जरासं पाणी आण. कुखू आणलं, हातावर टाकलं, असं असं केलं तिनं, असे हात केले. आता हात कसे झाले? लाल झाले. आणि त्याच्या पुढे केले. म्हणली वाच आता. याच्यावर आलं ते. कशावर आलं? हातावर आलं ते. त्यानं वाचलं. आज राजा आहे, रामाचा आजा. त्याचं नाव काय होतं? आजा होतं. आज नावाचा राजा. त्याच्यावर होतं बाबा आज नावाचा राजा राज्य करतोय आज बिन आजच्या मितीला. त्याला कालांतरानं दशरथ नावाचं पोरगं होणार आहे, आणि त्या दशरथाच्या पुढं रघुनाथ जन्माला येणार आहे, आणि त्याच्या हातानं तू मारणार आहे. त्याच्या लक्षात आलं. मोठी कथा आहे ती. मग आता लक्षात आल्यावर त्यानं गंज उपाय केले. आजालाच मारायच्या मागं लागला, दशरथाला मारायच्या मागं लागला.
रामाच्या मागं मारायच्या मागं लागला. इतक्याच कुठाने केले, लय मोठा इतिहास येतो. पण त्या इतिहासात त्याला यश आलं का? नाही आलं. पण तरीसुद्धा तुम्हाला मला सांगायचं काय होतं याच्यातून, की त्याला ते लक्षात आल्यावर त्यानं त्या राजासंगच युद्ध करायचं ठरलं. आज राजासंग याला मारून टाकू, मग कुठून होईन दसऱ्या? नाही का, दशरथच येणार नाही. हां, मग दशरथ येणार नाही, मग त्याच्यासंग युद्ध करायला गेला. मग त्याने दोघांनी सैन्य तयार केल्यावर ते म्हणू लागलं की याला वाटलं रावणाला हे याचं सैन्य मारायचं, मग त्याला राजाला मारायचं म्हणल्यावर जर हे पळून गेलं तर काय करता येईल? मग त्याला सांगितले, बा हे सैन्य जागेवर राहू, दोघायचं बी तू मी इथंच ही पटांगणातच आपण मल्लयुद्ध खेळू, मग पाहू कोण कोणाला आवरत नाही. ते म्हणलं हो, राजा काही कमी नव्हता देव, रावणाला भेट नव्हतं ते आलं रिंगणातून खेळायचं की तो राजा म्हणला थांब, कारण तो म्हणला इथं पाहणारा चांगला माणूस पाहिजे ना कोणतरी सांगणारा. ते म्हणला तो सैन्य तो ऐकून मो सैन्य माया ऐकून. ते म्हणे ते राजा म्हणला तो ऐकून बोलत आणि मो माया ऐकून बोलत, आपल्याकडून कोण बोलत नाही का? मग म्हणले मग ते म्हणे चल स्वर्गात. ते म्हणला आता मी स्वर्गात, मायासारखा पापी माणूस स्वर्गात कसा येतील मला? याच्यावरून सांगायचं होतं मला. महाराज त्या रावणाला सांगितलं दशरथानं, माय आता धर, तुला जर कोणी हटकलं तर मला काय म्हणला दशरथ राजा फार पुण्यवान होता. दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी, म्हणून या रामाले पोटी तुकोबरायचं वचन. म्हणून त्यानं एवढं पुण्य केलं होतं. कोणा? दशरथ राजानं धरला हातात रावणाचा आणि नेलं त्याला स्वर्गात. पहा, दुष्ट रावण होता पण कुठं नेला? तसं स्वर्गात जायला काय लागतं? पुण्य. आणि इथल्या इमारती घराला काय खरेदी करायला लागतं? पैसा. इथं पुण्य नाही मिळणार, नाही का, पुण्यानं नाही मिळणार ते, नाही का, म्हणून त्याला लागतो पैसा आणि तिथं जायला लागतंय पुण्य. आता तिसराच टप्पा आहे मोक्ष. त्या मोक्षाला पुण्य बी कामाचं नाही, पैसा बी तिथं लागतंय ज्ञान. मोक्षाला काय लागतंय? 3 प्रकाराचं धन आहे. आणि 3 प्रकारचं धन आहे. तर त्या 3 प्रकाराच्या धनापासून तुम्हाला कोणतं धन बरं वाटतं? जवळ पैसा नसला तरी हरकत नाही, पुण्य नसलं तरी हरकत नाही, पण स्वच्छ पुण्य असलं की ज्ञानच मी आहे असं लक्षात येतं, नाही का. म्हणून तिथं ज्ञान लागतंय. आणि ते ज्ञान तर तुमचं आमचं स्वरूप आहे, पण अंतकरण गद्दळ असल्यामुळं मी ज्ञान वाटतं का हाडमासं मी वाटतो? हाडमासं वाटतो मी. ज्ञान वाटतं का? नाही. आणि हाडमासं अविनाशी आहेत का नष्ट होणार आहेत? आणि आपण नष्ट न होणारे आणि हाडमासं नष्ट होणार आहेत, पण नष्ट होणारच मी वाटतं. म्हणून तुम्ही काय करा, तुकोबाराय म्हणतात न आणि जोडी तरी ऐसी करारे न सरे, पुढे अनुसरे मागुतील. म्हणून बाबा इथं तुम्हाला जोड करायची असली तर असं करा की ज्याच्या योगानं जोडी तरी ऐसी करावी न सरे, अशीच जोडी करा की कधी संपलं नाही पाहिजे. काय झालं पाहिजे? कधीच नाही संपलं पाहिजे. अशी जोड करा, अशी कमाई करा, असं मिळवा. जोडी तरी ऐशी करावी न सरे, पुढे अनुसरे मागुतील. पुढंसुद्धा आत्तापर्यंत ज्या इच्छा होत्या त्यासुद्धा पुढं राहिल्या नाही पाहिजे. धन असं जवळ करा आणि पुन्हा कोणतीच इच्छा राहिली नाही पाहिजे असं करा. आता तुम्ही परमात्मा असं कळल्यावर आणि जग खोटं कळल्यावर कशाची वासना राहील? नाथमहाराज म्हणतात तेची झाली अंगे. म्हणून वासनाचे 3 प्रकार आहेत: साधारण वासना आणि असाधारण वासना. साधारण वासना जन्माला बी घालते, जन्मातून पार बी पाडते गड्या, साधारण वासना. आणि असाधारण वासना जन्माला बी घालीत नाही, पार बी पाडित नाही, पण दुःख दिल्याशिवाय राहत नाही. भानगडे, ठीक आहे. आपल्याला साधारण इच्छा भरगतच आहे, पण जन्माला घालायची का काढायची? घालायचीच आहे. नाही, जन्माला घालायची आहे, जन्म घेणं लागे. हेच आपल्या अंतकरणात जग खरं वाटतंय. सगळ्या अंतकरणात बुचबुच वासना जगाच्याच येतात आणि जगाची वासना अंतकरणात राहिली की पुढं जन्माला यावंच लागतं. कारण जीवाकरता जग आहे, जगाकरता जग नाही. कशा करताय? ते जीवा करताय आणि ते सुखदुःखावर जगले. जग जगले सुखदुःखावर, सुख दुःख जगले धर्माधर्मावर आणि धर्माधर्म जगले आपल्या न कळण्यावर. आपल्याला आपण कळालो नाही म्हणून आपल्याला आपण कळून घ्या, सुख दुःख राहणार नाही. आणि आपल्याला हे बी नाही राहिलं तर आपण ज्ञान आहोत असं लक्षात येऊन जाईल. मग असं लक्षात येण्याकरता काय करा, तुम्ही व्यवस्थित संतांचं ऐका आणि नामस्मरण करा. नामस्मरणानं अशी जोडल्या जाईल की जी संपणार नाही कधी. दुसरी गोष्ट, आणि कोणत्याच प्रकारची वासनाच राहणार नाही. कारण हे सगळं जग आत्ता खोटं, इंद्रिय अंतकरणा सगळं आत्ता आपल्यासमोर जे आहे का ते खरं नाही. कशाहून खरं नाही ते? अरे हे माणसं चिंतनाला येऊन बसले तेव्हा त्याचे शरीर हेच होते का? नव्हते.
दिवाळीला बायको गेली आपली, 15 दिवस राहिल्यावर तीच आली का दुसरी आली? कोणती वाटतं? तीच आली वाटतं का? तीच आली. बरं, तिनं आल्यावर बी त्योच नवरा पाहिला का दुसरा पाहिला? त्योच पाहायला वाटतं का? त्योच येतो. त्योच पाहायला का? त्योच आहे. त्योच पाहायला वाटतं नाही का? आणि का आता म्हातारी नवरी बसल्यावर नाही म्हातारी झालेली माणसं त्याला लग्नापासून तेच वाटते का? ते नाहीत आता. बरं, तेच वाटतेत का नाही? मग असे म्हातारी होते काय लग्नात? असे असते ती यायला हळद लावली असती कोणी? नसती लावली. हळद लावली तर असे होते काय? मग या लाज वाटू नाही का? आपण तसे राहिलो नाही. आता आपण तसेच येतं, आपले शरीर तसे नाही. लग्नातली येत ना आपण, लग्नातली आठवण कोणा नाही? अरे मला आहे प्रत्यक्ष. ज्याला लग्नातली आठवण आहे ना तो लग्नातलाच आहे. हां, पण ज्याला आठवण नाही लग्नातली बी नाही, आत्ता बी नाही, आणि ज्याला प्रत्यक्ष आता याचं आणि तेव्हा नसण्याचं प्रत्यक्ष आहे, तेव्हा ते होतं याची आठवण आहे, हे नसण्याचं प्रत्यक्ष आहे. आणि आता ते नाही, ते प्रत्यक्ष आहे आणि तेव्हा नव्हतं याची आठवण आहे. आणि मी आत्ता बी आहे आणि तेव्हा बी होतो, म्हणून मीच अविनाशी आहे असं समजायला लय कष्ट लागते का? नाही लागत नाही का? काही बी कमवायचं असलं तर कष्ट लागतात महाराज. कष्ट करून बी ते हातात येईलच सांगता येत नाही. किती बी कष्ट करायला भावाकून गेली गोष्ट की मग तर पाऊल पांगलंच. येरीत भावात बी जमत नाही आणि चौकून बी भावानं बी बेजारीत लोक. भावानं घरात बेजारीत का बाजारात बी? बाजारात कशाने बेजारीत? भावच नाही कापसाला म्हणून. घरी भावात जमाना, तिकडं बी भावानंच जमाना, तिकडं बी हे बेजारी भावानं नाही का? अशी याची स्थिती झालेली आणि ही बाजूला करायची. म्हणून ज्ञान संपादन करा. ज्ञान संपादन केलं की इकडं भाव राहत नाही, तिकडं बी भाव राहत नाही. इकडं भाऊ आहे का तिकडं भाव आहे, आणि इकडं बी भाव आहे, इकडं बी भाऊ आहे, तिकडं भाव आहे, याचं समजणं बेभाव आहे. म्हणून तर याच्या दैनीला पारा वार नाही गड्या हो. पण तुकोबा म्हणतात बाबा असं काम करा तुम्ही, जोडी तरी ऐशी करावी न सरे, पुढे अनुसरे मागुताली, की पुढंसुद्धा मागची असणारी स्थिती पुढे येणार नाही, मागच्या कोणत्याच वासनाचं जाळं पुढं राहणार नाही. म्हणून ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नास ब्रह्मरसा. पुढं म्हणतात तुका म्हणे ऐसे धरा काही म्हणी, याता याती खाणी चुकतील. म्हणून काहीतरी मनात असं धरा गड्या. तुम्ही जर असं धरलं तर याता आणि याती म्हणजे जन्म आणि मरण पुढं तुम्हाला येणार नाही. नाही तर प्रत्येक माणसाला मेल्याशिवाय भाग नाही, त्याच्या पुढं मरण ठेवलेलंच आहे नाही का? तुकोबाराय म्हणतात बाबा दोन भानगडीत आपल्याला संसार बाजूला करायचा आणि मरण बाजूला करायचं. त्याला तुकोबाराय काय म्हणतात? तुकोबाराय म्हणतात की सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. म्हणजे मरणासारखं संकट पुढे आहे आता, आणि दुर्घट भवसागर आहे. दोन येतो, हे भवसागरानं दिसतंय आणि मरण याच्या भोवती नाही का? आता हे दोन्ही बी कामं झाली पाहिजे. आपलं भवसागर बी तरुण गेला पाहिजे आणि मरण बाजूला झालं पाहिजे. मग आत्ता आपलं स्वरूप जसाच्या तसं ध्यानात घ्यायचं, आणि केव्हा बी मी जसाच्या तसंच वाटलो पाहिजे का असं वाटलं पाहिजे? केव्हा बी वाटलं पाहिजे मी ब्रह्मरूप आहे. कोणाला वाटलं पाहिजे? प्रत्येक जीवाला वाटलं पाहिजे. बाईला मी बाई वाटावं का ब्रह्म वाटावं? ब्रह्म वाटावं, कारण ती बी ब्रह्मच आहे. साडी बी कापूसच नाही का? का साडी कापशी आहे नाही का? याच्याजवळ बुद्धी नाही का? यानं अक्कल गहाण टाकली संसारामध्ये, वापरतच नाही हो. ज्याच्याकरता दिली का त्याच्याकरता वापरत नाही, दुसरीकडेच वापरतो तो. आणि ज्याच्याकरता दिली त्याच्याकरता जर वापरली तर त्याच्यासारखा आनंद कोण भोगेल? ती पुन्हा संसारात तो वापरायचाच नाही. काय करणार नाही तो? संसारात कशाला वापरीन? कारण खोट्या संसारात वापरून फायदा तरी काय? अरे इतर देहातले जीव बुद्ध्या वापरलेत का संसारात? तुम्ही खरं सांगा बरं. पोरीची अडचण माणसाच्या जीवात आहे का डुकराला आणि कुत्र्याला आहे? हो, आयला कमालसाठी गडे आता नाही का? कोणाला अडचण आहे? लग्न न करून सोयरिकी न करून त्याला बायकाची अडचण आहे का? घरदार नसून पसारा नसून काय काय त्याच्याकडे बारदाना काहीच नाही. एकमेकाला नवरा तरी मानतात का? नवरा मानित नाहीत, बायको मानित, लेकर बाळ नसतेत का? आपल्यासारखंच नाही द्यायचं.
घरदार आणि पासारा नसतो का लेकर बाळ नसते घरदार आहे का त्याला घरदार नाही का हां किती चांगला जीवन आहे त्यांचं स्वस्त आणि मस्त जाऊन काय कमाल आहे पुन्हा आपल्याला आधी काही बी खाल्लं की रोग होतो काही खाऊ द्या त्याला रोग होत नाही अर्थ का काही खाऊ द्या तुमचे टाकाव पदार्थ खाऊन पोस येत ती कोण इटकं टाका शिळं टाका महाराज परतूरला महाराजांच्या बाजूला मोरी बघा इतकी खोले काय सांगा ते डोळे उघडे राहूच तरच मुंडकं तितकंच उघडत होतं ते सगळं मुंडकं घालतं ते कशात त्या पाण्यात इत रोग आणि चट आतलं काय दिसत असं हो त्याला दिसून खातं महाराज काय रोग होऊ नये त्याला काही रोग होणार आहो आपल्याला चांगलं खाऊन म्हणते मच्छरच लय झाले असतील शिळच खाऊ नका याच्या संग ते खाऊ नका त्याच्या संग हे खाऊ नका ते काही बी खातं ना नाही का फिल्टर करतं ते नाही का महाराज म्हणते डुक्कर आगल्यावर ते फिल्टर गु आहे का सिंगल आहे ते गु डबल फिल्टर कसा आहे तो रिफाईंड गु कोणाचा आहे नाही का महाराज म्हणत असते आपला निस्ता गु आहे त्याचा रिफाईंड गु आहे कोणाचा आणि बिमारी अरे कोणतीच नाही राव त्याला पाहणं त्या डोकरीनीचे पोरं अरे झेंडूच्या गेंदासारखेच येतं नाही का उचलून घ्यायच्या लागेल पटापट नाही का त्याला जारचं पाणी आहे का घरचं अरे कोणतंच पाणी नाही ना नासकं पाणी कोणाचं जीवन चांगले बरं खरं सांगा संसाराच्या बाबतीमध्ये ते आपल्याला कधीच ऐकणार नाहीत ते तर म्हणत असते तू तुमच्या जिन्यावर कोणाला म्हणत असते ते अरे आपल्याला म्हणत असते काय लाज आहे तुमच्या संसारामध्ये पुन्हा एखाद्या डुकरीने सांगितलं की मला हेच आण मला ते आण आणि तुम्हाला काय काय आणावं लागतं तुमचं बी त्याचं बी कोणाला आणावं लागतं डुकराला डुकराचं आणायचं का डुकरीनीचं कोणाचंच आणायचं सकाळी सकाळी डुकरीन गरम गरम करते का आयता माल मिळतो त्याला काय त्याला का पोहे करायचे का कांदा चिरायचा का काय करायचं आयता माल पण आता आयत्या मालावर बी बंदी आली त्याच्या काय झाले सगळ्यांनी संडास बाथरूम बांधलेत त्याचा माल गेला आता नाही का हां म्हणून कोणाला गरम गरम खाल मिळते ताट धुवायचं आहे का हात धुवायचे का पत्रवळी धुवायची का पत्रवळी टाकायची अरे किती तुम्हाला बुद्धीच वापरायचं काम नाही आणि आपल्याला दिलेली बुद्धी पारमार्थ करताय पारपंचात वापरायची नाही कारण त्याच्यात वापरली तरी काही फरक पडत नाही त्याच्यात बुद्धी काय फरक पडतो व्हायचा संसार तसा होतो का आपल्या मनासारखा होतो नाहीच त्याला जसं व्हायचं तसं कसं बी डोकं लावा गडत कसं बी डोकं लावा जसा संसार व्हायचा तसाच होतो आपल्या मनासारखा होत नाही काहून येण्या द्यायच्या जसं व्हायचं तसं अरे संसार करण्याकरता आलोत आपण का ओळखण्याकरता आलोत आकली कुठे ठेवलेत आपण संसार ओळखायला आलोत आपण करायला नाही आलो आणि ओळखणीच्या बाबतीत श्रीमंत लागतात का गरीब ओळखायच्या बाबतीत मनुष्य लागतो फक्त कोण लागतंय माणसाचा देह पाहिजे संताची संगतबद्ध झालं त्याचं काम अरे संत आपल्या आधी आलेत भल्या माणसाहो नंतर आपलं मनुष्यदेह भेटलाय किती भाग्यवान आहेत आपण तुकोबाराय म्हणतात ना ते म्हणतात दिधला करुणा करे मनुष्यदेह सत्संग त्या करुणा परमात्म्यानं मनुष्यदेह बी दिलाय नाहीतर उणीव झाली असती गण माणसाच्या जन्माला आलोत पण संतच नाही काय करावं गण संत आहेत पण माणसाचा देहच नाही तर काय करावं तुकोबाराय म्हणतात अरे गिळले हो संसारे काहीतरी राखा खरे दिधला करुणा करे मनुष्यदेह सत्संग करुणा कर परमात्म्यानं मनुष्यदेह बी दिलाय सत्संगती बी दिली आणि आता तुम्ही आता निस्त ओळखा गड्या संसार प्राप्त केल्यानं आनंद होणार नाही पण ओळखीला की आनंदाला कमीच नाही गड्या काय झालं की संसार कारण ओळखीला की तो राहत नाही संसार ओळखीला की राहतच नाही दोरीवरला सर्प ओळखीला की राहतो का नाही राहत चित्रातला सर्प दुःख देतो का दोरीवरचा दोरीवरचा दुःख देतो चित्रातला नाही दुःख देत पण दोरीवरचा अस्पष्ट कळूस तर दोरीवरला सर्प मारायचा का ओळखायचा मग तसाच आपला संसार मारायचा का करायचा सारायचा का नाही नुसतं ओळखायचं आहे संसार ओळखीला की राहतच नसतो तो नाही का म्हणून ओळख नाही तरी जाला घोरा गा आणि ते ओळखण्याकरता तुकोबारायला आपल्याला किती अभंगाची श्रृंखला आहे महाराज आत्तापर्यंत आपले 1000 अभंग झालेत काय काय प्रकारचे अभंग संतांनी लिहिलेत त्याचा मेळ लागत नाही आपल्याला रोज आपण एक अभंग घेतो म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा तुका म्हणे ऐसे धरा काही म्हणी असं काहीतरी तुमच्या मनात धरा यातायात खाणी चुकतील तुम्ही असं काहीतरी मनात धरा मग यातायाती गरिबी श्रीमंती बाजूला होत्याल का जन्म मरण बाजूला होईल किती चांगलं आहे अरे कोणती बी दशा व्यवहारातली हातात आली तर मरण ठरलेलं आहे आणि तुम्ही जर ओळखली तर कोणाला तुम्हालाच नाही का कोणालाच मरण नाही कोणत्याच जीवाला मरण नाही
फक्त मनुष्य देहातल्याला का कोणत्या बी जीवाला, पण कोणत्या बी जीवाला ध्यानात घेता येत नाही, आणि माणसाच्या देहातल्या जीवाला घेता येतं पण तो घेत नाही, नाही का. म्हणून अशी स्थिती आपल्याला हाताळायची. आणि संतांच्या संगतीमध्ये आलो, म्हणून याच संतांच्या संगतीमध्ये असं स्पष्ट जर करून घेतलं तर कीर्तनाला तरी कमी वेळ लागतो का जास्त लागतो, पण एवढं चिंतन होत नाही. तिथं चाली म्हणायच्यात, प्रमाणं म्हणायचे, आता निखळ ऐकायचे. आणि जर रोज असा सराव जर केला तर त्याला सुखाकरता जवळ कोणाला धरायची गरज नाही, पैसा धरायची गरज नाही, नातेवाईक धरायची गरज नाही. कारण पैसा बी परमात्मा, नाते बी परमात्मा, जग बी परमात्मा, ह्यो बी परमात्मा. जे जे दृष्टी दिसे अरे काय कमाले राजा हो. आणि कोणाला विद्वानाला का मनुष्य देहावाल्याला, अरे फक्त मनुष्य देहाचे ज्ञान आहे. सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे, कृपा अवलोकोने दिधला. म्हणून तो कुमाराय म्हणतात, बाबा तुम्ही एवढं एवढं काम करा, त्याच्या योगानं काय होईल बाबा. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाईनास ब्रह्मरसा, पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका. ठाला विठाला विठाला विठाला, ठाला विठाला विठाला विठाला, ठाला विठाला विठाला विठाला, विठाला 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 विठाला, ठाला विठाला 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 विठाला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. आता विश्वात्मके देवे, येणे वाग यज्ञ तो सावे, तो सोनी मज द्यावे पसाय. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्व सोधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षोत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनावरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चैतना चिंता मनीचे गाव. बोलती जे अरुणव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन. मारतंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सुई. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिने लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजिवे विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजये होआ, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका. दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. या